दत्तू साहेबांनी पाठवले. कोण साहेब? साहेब एकच. आणि तू? दत्तू योगात. साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले. कोण साहेब? सांगितलं ना, राजन पर्वते साहेब. हा, राजन पर्वते. अच्छा, कशाला भेटायला बोलवले? काम आहे त्यांचं. काम कोणाचं आहे? साहेबांचं. हा, मग तुझ्या साहेबाला सांगायचं त्याचं काम आहे की नाही माझ्याकडे, मग मला भेटायला यायचं. हा, ते कसं येतील? का? साहेब आहेत ते. साहेब असेल तुझा, माझ्यासाठी सडक छाप छपरी गुंड आहे रे तो. हे बघा, साहेबांना अशी भाषा चालत नाही. साहेब साहेब साहेब, अरे मी होतो म्हणून वाचला तुझा साहेब, आता सळत बसला असा जेलमध्ये. हा साहेब जरा नीट बोला. आणि तू ना, तू माझ्यासाठी एक सडक छाप गुंडाचा चमचा आहेस. आणि दुसरी गोष्ट, मला न विचारता तू माझ्या घरात शिरलायस. ट्रेस पासिंगच्या कायद्याखाली ना तुला असा आत टाकू शकतो. टाकू? चल. नाही नाही साहेब, हे बघा, हो ऐका ना साहेब, ते संजना मॅडमनी तुम्हाला काही सांगितलं नाही का? काय? हेच साहेबांची केस घ्यायला सांगितलं नाही का? संजना मॅडमने सांगितलं म्हणून केस हातात घेऊ? म्हणजे आता इथून निघायचं. आणि तुझ्या काय नाव तुझ्या साहेबाचं? राजन पर्वते. राजन पर्वते. हा, राजन पर्वतेला जाऊन सांगायचं. काय सांगशील? काय सांगशील? काय सांगायचं? राजन पर्वतेला सांगायचं की बायकांच्या मागे तोंड लपवून उड्या मारणं बंद करा. हिम्मत असेल ना तर मला येऊन भेटा. आणि असले डोळे आहेत ना, ते मला नाही दाखवायचे. हा, आणि तुम्ही निघा. चला 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 चला. गुड बॉय. मे आय कम इन मॅडम? कम इन. बोला. सॉरी मॅडम, पण तो फॅन पोलिसांबद्दल तसं बोलला, मला सहनच नाही झालं. परत असं नाही होणार. सॉरी फॉर व्हॉट? तू काही चुकीचं नाही केलंस लक्ष्मी. तू त्या फॅनच्या कानाखाली वाजवलीस म्हणून त्याला आपली चूक समजली. पोलिसांनी बळाचा वापर करावा, पण योग्य ठिकाणी आणि जबाबदारीने. येस मॅम. काय ना लक्ष्मी, आपण जनतेचे कायद्याचे रक्षक असतो. एखादा गुन्हेगार जर व्हायलंट झाला तरच आपण आपल्या ताकदीचा वापर करायचा. येस मॅम. बाकी हाऊस द जोश? हाय मॅम. मॅम, कोणीतरी दगड मारला आणि ही चिठ्ठी आहे सोबत. मलाच शोधताय ना तुम्ही? मी येऊन गेलो, तुम्ही मला ओळखलं नाही? म्हणजे सर, आपण सिद्धांत शाळेच्या फ्लॅट बाहेर दिसलेला तो उडी घातलेला माणूस शोधतोय ना? पडकर सीसीटीव्ही. मॅडम, मला तर तोच वाटतोय. म्हणजे होडीमधला संशयित आणि हा तसे सेम वाटतात मॅम. आणि वर ही चिठ्ठी मॅम. म्हणजे सिद्धांत शाळेचा खुनी आपल्या समोर आला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. आम्ही एवढं बोलावूनही आला नाही तुम्ही. माझा निरोप मिळाला नाही वाटतं तुम्हाला? मिळाला म्हणून तर आलोय.
संजना सारख्या मोठ्या नटीने इथे येऊन एवढी मेहनत केली, त्याचा काहीच उपयोग नाही झाला. दत्तू, मी काय निरोप द्यायला सांगितला होता? यांना काय नाव आपलं? दत्तूचं नाव लक्षात आहे तुमच्या आणि माझं नाव आठवत नाही. राजन पर्वते नाव आहे माझं. मिस्टर राजन पर्वते, मी तुमच्या दत्तूकडे असा निरोप दिला होता की बायकांच्या पदरामागे तोंड लपवून उड्या मारणं बंद करा. जे काही आहे ना ते समोरासमोर येऊन भेटून बोला. तुझ्या तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे आलोय. माझ्या तोंडून रागाच्या भरात एखादा वाईट शब्द गेला असेल, कशाला मनावर गेला? काय शब्द होते ते? कशाला आता ते झालं गेलं विसरून जायचं. रात गई बात गई. मिस्टर राजन पर्वते, काय शब्द होते ते? आपण कोर्टात भेटलो तेव्हा तुम्ही असला काय नसला काय मी सुटलोच असतं असं काय. मग जा, कोर्टाच्या बाहेर जा, जो मिळेल तो वकील घ्या. उगीच माझ्याकडे कशाला आलात भिकाऱ्यासारखे? हा, मला तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून मी इथवर आलोय. कसं आहे मिस्टर पर्वते, गरजू माणसाने ना नेहमी मदत करणाऱ्याच्या पायात बसायचं असतं. काय? हा, नाहीतर मला कळणार कसं ना की तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे ते? नाही साहेब, पायात. साहेब हो. हे बघ, तुझ्या अकाउंट्स मध्ये काही फंड्स ट्रान्सफर झालेत. तुझ्या अकाउंट मध्ये 20 लाख रुपये ट्रान्सफर झालेत. कशासाठी? मॅम, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. इट इज नॉट युअर पर्सनल मॅटर एनी मोर. सिद्धांत छायाचा खून झालाय अँड यू आर वन ऑफ द सस्पेक्ट्स. सांग. मॅम, मी सईदला माझ्या वडिलांकडून 30 लाख रुपये दिले होते. तू? हो, म्हणजे सईदला एक नवीन प्रोजेक्ट आला होता आणि त्याला स्वतःला राहण्यासाठी जागा घ्यायची होती. म्हणून मग त्याला पैसे कमी पडत होते, म्हणून मग मी माझ्या वडिलांकडून त्याला 30 लाख रुपये घेऊन दिले होते. मॅम, हवं तर ना मी माझ्या वडिलांचा अकाउंट नंबर तुम्हाला देते, तुम्ही चेक करू शकता. मॅम, विश्वजित चंद्रांना अरेस्ट केले. वाडकर सर अरेस्ट करून आणतायत. या दोघांची स्टेटमेंट्स घ्या. होय मॅडम.
वाटतं राजन पर्वतेवर प्राणघातक हल्ला केलाय मी. हाफ मर्डर केस आहे. तर 2 BHK म्हटल्यावर मेंटेनन्स आलाच की. ठेवून घ्या. साहेब मी जर्नलिस्ट आहे. जर्नलिस्टला पोट नसतं का? इच्छा आकांक्षा असतातच की. आणि का नसाव्या? खादीचा छब्बा घालायचा, काखेत झोळा अडकवायचा, एक पेन अडकवायचं, तो जमाना गेला. आता असल्या लोकांना कोणी विचारत नाही. 5 स्टार जर्नलिझम झालंय. कोणाची तरी बाजू घ्यावीच लागते. तर माझी घ्या. त्या न्यूट्रल वाल्यांच्या नादी लागून कुजण्यात काय अर्थ आहे? आणि तुमचा TRP नाही तेवढा, तेव्हा ते घ्या आणि गिअर घाला. तसंही तुमच्याबद्दल बरंच माहिती आहे मला. तेव्हा ते घ्या आणि वातावरण तापवा. आता वातावरण तापवायचं म्हणजे आग पाहिजे, आणि आग लावायची म्हणजे विस्तव पाहिजे. तो घ्या आणि पेटवा. नमस्कार. काय झालं पायाला? ऍक्सिडेंट झाला होता. तो सिद्धांत छाया नावाचा नट होता ना, त्यांनी त्याच्या गाडीने उडवलं. फ्रॅक्चर झाला होता ना, आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होतो. आता जरा बरं वाटतंय, पण अजून ठणकतो. हो, काय विचारलंच नाही ना मी, तरी सगळं सांगितलं. हो खरं तेच सांगितलं. काल तुम्ही येऊन गेला तसं मला कळलं. आमची शेजारी नव्हती ती. अहो, आमचं चांगलं झालेलं तिला कधी बघवतच नाही. आम्हाला दवाखान्याची नुकसान भरपाई मिळाली ना, हे कळलं तिला. आता शेजारी कसे असतात ते तुम्हाला माहितीच असेल ना, म्हणूनच खोटं बोलली ती. काय माझा शेजाऱ्यांशी संबंध येत नाही, त्यामुळे शेजारी कशी असतात हे मला माहीतच नाही. काय ढवळे, शेजारी कसे असतात? मॅडम खरंय, शेजारी जरा कुचकटच असतात. एकदम कुचके असतात. बघा, त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं की नाही? बघा मॅम, मी खरं सांगत होतो ना. बरं असो. मला या कुलदीपनी सांगितलं की तुमच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं म्हणून. मग उजवा पाय का धरून बसलाय? नाही, ती कळ कधी कधी इकडची इकडे मारते म्हणून. कुठला पाय फ्रॅक्चर झाला होता तुमचा? कुठला पाय फ्रॅक्चर झाला होता यांचा? उजवा. मग डावा का धरून बसलाय तुम्ही? मॅडम, खोटं बोलण्याची एकही संधी हे सोडत नाहीये. आता खरं खरं सांगाल का, खोटं का बोललात ते? नाही मॅडम, मी खोटं नाही बोलत. बर, पाय फ्रॅक्चर झाला तुमचा, मग कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला होता तुम्ही ट्रीटमेंटसाठी? See, it's a fake attempt to gain sympathy, nothing else. मी तुम्हाला सांगतो, राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे. फ्रॉड. पण सर, तुम्ही राजन पर्वते यांचे वकील आहात ना? होतो, आता नाही. मग अशा खोटारड्या माणसाला तुम्ही बेल कशी काय मिळवून दिली? दॅट वॉज पार्ट ऑफ माय प्रोफेशन. राजन पर्वतेला बेल मिळवून देणं
वॉज पार्ट ऑफ माय प्रोफेशन. कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाता, त्या व्यक्तीशी बोलता, यू इंटरॅक्ट विथ दॅट पर्सन, तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती कळते. मला एक रिअलाइज झालंय, राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे. पण सर, तुमच्यावर एवढे गंभीर आरोप करण्याचं काही कारण? कारण सिंपल आहे. बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलं की राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे. त्याच्यावर एका मर्डर केसचा संशय आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. राजन पर्वते माझ्या खूप मागे लागला होता, मी त्याची केस हातात घ्यावी, बट आय रिफ्युज्ड. मला अशा खोट्या माणसाची केस हातात घ्यायची नाही. सी, दीज आर ऑल प्रेशर टॅक्टिक्स. ही इज ट्राइंग टू प्रेशराइज मी, नथिंग एल्स. आय कॅन प्रूव्ह इट. पण सर, राजन पर्वतेचा व्हायरल झालेला व्हिडिओ तर सगळ्यांनीच पाहिलाय. त्यात स्पष्ट दिसतंय की त्यांचं डोकं फुटलं होतं आणि रक्तबंबाळावं ते रस्त्याने चालत होते. मग ते काय होतं? राजन पर्वते हा प्रचंड फिल्मी माणूस आहे. ड्रामा क्रिएट करणं करेक्ट जमतं त्याला. तुम्ही त्याचा आत्महत्येचा व्हिडिओ पाहिला असेलच ना. सर, तुम्हाला लगेच बेल कशी काय मिळाली? यात तुम्हाला रेवती बोरकर यांनी मदत केली होती का? नो, नॉट ॲट ऑल. आय डोंट नीड एनीबडीज हेल्प. पण तुमच्या दोघांचे रिलेशन पाहता त्यांनी तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत केली असेल ना. सी, कसं आहे, वी बोथ आर प्रोफेशनल्स आणि आम्ही कोणत्याही बाबतीत एकमेकांची कुठलीही मदत करत नाही. आय डोंट नीड एनीबडीज हेल्प. ओके, या, थँक्यू.